आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव समिती आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो। कल्याण पश्चिम मधील मानाचा ऐतिहासिक दुर्गाडी चैत्र नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी उत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी गड किल्ल्यावर सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व संबंधितांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या। तसेच उत्सव काळात किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात शिवसेना पदाधिकारी, सेवेकरी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडव्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होणार असून 26 मार्च रामनवमीपर्यंत हा उत्सव पार पडणार आहे। तर बुधवारी 25 मार्च रोजी सकाळी नवचंडी यज्ञ पूर्णाहुती आणि सायंकाळी महाप्रसाद भंडारा तसेच गुरुवार 26 मार्च रोजी श्रीराम प्रभूंना पुरुषोक्त अभिषेक व श्रीराम रामजन्म उत्सव महाआरतीचे आयोजन केले असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली। परवापासून खऱ्या अर्थाने चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे। हा योगायोग आहे। गुढीपाडवा ते 26 मार्च पर्यंत हा उत्सव मोठ्या याच्यात सगळ्या हिंदू बांधवांसाठी देवीच्या मंदिरात सुरू राहणार आहे आणि अतिशय जल्लोषामध्ये चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी एक पाहणी करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलं गेलं होतं की कारण शेवटी एक कार्यक्रमाच्या पूर्वीची जी तयारी असते ती पाहण्यासाठी या ठिकाणी आज शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी पाहणी करून काही अडीअडचणी असतील तर उद्या एक दिवस मिळतोय त्या अनुषंगाने आम्ही सगळंच हा किल्ल्याचा परिसर स्वच्छ करून सुंदर करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा उत्सव चांगल्या पद्धतीने कसा साजरा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। खरं तर चैत्र नवरात्र उत्सवामध्ये 7 दिवस हा देवीचा उत्सव असतो। इथेही हजारो नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी 25 तारखेला मोठा महाभंडारा असतो, महाप्रसाद असतो। त्यासाठी दुर्गा भक्तांना या ठिकाणी पूर्णपणे भंडाऱ्याची व्यवस्था असते। ही किल्ले दुर्गाडीच्या मार्फत असते आणि ती केली जाते दरवर्षाप्रमाणे आणि दररोज दर्शन हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तगण येत असतात आणि त्या अनुषंगाने ही तयारी आपली चैत्र नवरात्र उत्सवाची झालेली आहे।